तर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडूंनी गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित केलंय। मात्र बच्चू कडूंच्या या निर्णयानंतर एका गोष्टीची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। ती म्हणजे बच्चू कडूंनी आंदोलन मागे घ्यावं म्हणून बावनकुळेंनी 2 वेळा चर्चा केली, पण दोन्ही वेळा बच्चू कडूंनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला। मात्र शनिवारी शिंदेंच्या शिवसेनेचे उदय सामंत बावनकुळेंच्याच आश्वासनाची प्रत घेऊन बच्चू कडूंकडे यांच्याकडे गेले आणि त्यांनी उपोषण मागे घेतलं। त्यामुळे फडणवीसांच्या दूताचं न ऐकता शिंदेंचा दूत आल्यानंतर कडूंनी उपोषण मागे का घेतलं, जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये। या शेतकरी महिलेच्या हस्ते लिंबू सरबत पिऊन बच्चू कडूंनी अखेर आपला अन्नत्याग थांबवला। 7 दिवसांपासून सुरू असणारे हे आंदोलन कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर अखेर स्थगित करण्यात आलं। वास्तविक आंदोलनाच्या 7 पैकी पहिले 6 दिवस बच्चू कडूंच्या संपर्कात होते राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे। सरकारच्या ज्या आश्वासनांवर कडूंनी आंदोलन स्थगित केलं, तीच आश्वासनं बावनकुळे गेल्या 6 दिवसांपासून देत होते। 6 दिवस झाले आपण माझ्या संपर्कात आहे। आजही माझी विनंती आपल्याला आहे की आपण कृपया काही दिवस सरकारला वेळ द्यावा। पुढच्या या आठवड्यामध्ये म्हणजे या आठवड्यात बाकी विभागाच्या बैठकी लावून मी निर्णय करून देतो। 2 निर्णय मात्र, एक होईल बजेटमध्ये येणाऱ्या 30 जूनच्या अधिवेशनात दिव्यांगाचा, आणि एक होईल त्या ठिकाणी आपल्या समितीचा रिपोर्ट आल्याबरोबर माननीय बच्चूभाऊ माझ्या विनंतीला मान देतील। अखेर बावनकुळेंच्या विनंतीला बच्चू कडूंनी मान दिला खरा, पण तीच विनंती जेव्हा शिंदेंच्या सेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी आवाहन केल्यानंतर बच्चू भाऊंनी ज्या ज्या काही मागण्या केल्या होत्या त्या मागण्या कशा शासन पूर्ण करणार आहे त्याचं अधिकृत पत्र घेऊन या ठिकाणी आलेलो आहे। आणि हे पत्र आणत असताना बच्चू भाऊंचा एक सहकारी म्हणून, आपल्या सगळ्यांचा एक सहकारी म्हणून जे काय याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आमची देखील सगळ्यांची आहे। त्या शेतकरी घटकाला आणि दिव्यांग घटकाला न्याय देणं ही आमची देखील सगळ्यांची जबाबदारी आहे। विशेष म्हणजे उदय सामंत यांनी बच्चू कडूंना जे लेखी आश्वासन दिलं होतं ते पत्र होतं चंद्रशेखर बावनकुळेंच्या सहीचं आणि त्यांच्याच महसूल विभागाचं। सरकारनं दिलेली जी आश्वासनं बच्चू कडूंनी मान्य केली होती बावनकुळेंच्याच सहीनिशी होती। मात्र आश्वासन पोहोचवणारे होते उद्योग मंत्री उदय सामंत। शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल। समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी संदर्भातला निर्णय घेण्यात येईल। तसेच थकीत कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज देणे या संदर्भामध्ये तातडीनं बैठक लावून निर्णय घेण्यात येईल। दिव्यांगांच्या मानधनासाठी 30 जून या पुरवणी बजेटमध्ये मानधन वाढीची तरतूद करण्यात येईल। उर्वरित मुद्द्यांवर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत बैठक लावून मागण्या निकाली काढण्यात येतील। या आश्वासनांबद्दल बच्चू कडूंनी बावनकुळे आणि राठोडांचे आभारही मानले, पण आपलं उपोषण उदय सामंत आल्यामुळे सुटलं हे मात्र त्यांनी आवर्जून सांगितलं। उदयजी, तुम्ही आले आणि उपोषण सुटलं। बावनकुळे साहेब, राठोडजी, सगळ्यांचा आभार तर मानतोच, पण जर तुम्ही आमचा विश्वासघात केला तर आम्ही तुमच्याच घरासमोर आंदोलन सुरू करू। उद्याचा चक्काजाम स्थगित झालेला आहे। आता सगळी ऊर्जा 2 ऑक्टोबरला लावायची आहे। विशेष लक्ष देण्यासारखी एक गोष्ट ही आहे की पालकमंत्री आले आणि आज उदय सावंत येऊन गेले। उदय सावंत हे पालकमंत्र्यांचे म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांचेच पत्र घेऊन आले आणि त्यानंतर हे उपोषण सुटलं। यात कटशहाचं राजकारण नक्कीच आहे, परंतु जे पत्र आलं 2 तारखेला बच्चू कडू यांनी एक संदेश दिला आहे की 2 ऑक्टोबरपर्यंत काहीतरी मागण्या मान्य झाल्याच पाहिजे। सध्या आंदोलन मागे घेतलेल्या बच्चू कडूंनी आता 2 ऑक्टोबरसाठी ताकद एकवटण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना करत पुढचा अजेंडा स्पष्ट केला आहे। मला एक गोष्ट थोडा डोक्यात आहे का बा, तुम्ही तारीख कोण नाही सांगत।
सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगाव, नाहीतर 2 ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्चू कडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही. भाजपचे मंत्री आश्वासनं देतात तेव्हा आंदोलन सुरू राहतं आणि तीच आश्वासनं शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी दिल्यानंतर मात्र आंदोलन स्थगित होतं. हा निव्वळ योगायोग समजावा का, अशी चर्चा या निमित्तानं राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मनोज जरांगेंनी यांची उपोषणं स्थगित करण्यात देखील शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांचं आणि जवळच्या अधिकाऱ्यांचं कसब यापूर्वी अनेकदा दिसून आलंय. त्याचीच पुनरावृत्ती बच्चू कडूंच्या आंदोलनात झाल्याची जोरदार चर्चा आहे. प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.